बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील शेतात मजुरीकरता कामाला असलेल्या मुलाला मातापित्यानेच यमसदनी पाठवल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या मातापित्यांना पोलिसांनी बुधवारी रात्रीच अटक केली आहे। गुरुवारी त्यांना कोर्टात हजर केलं असता 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। 25 वर्षीय रामभाऊ रामसिंग कसदेकर हा मृतक वसंत गुडे यांच्या लोणखेड शिवारातील गट नंबर 82 येथे कामाला होता। 5 फेब्रुवारीच्या सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान पिता रामसिंग मनंग कसदेकर व आई सुगाबाई रामसिंग कसदेकर यांनी कुदळीच्या दांड्याने मारहाण केली व ठिबक सिंचनच्या नळीने गळा दाबून आपल्या मुलाचा खून केला। या संदर्भात लोणखेड येथील अनंत सुखदेव गुडे यांनी जामोद पोलिसांकडे तक्रार नोंदवली असता पोलिसांनी 302 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। मुलगा आई वडिलांच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटना निदर्शनास येत आहेत, तर येथे आई वडीलच मुलाच्या जीवावर उठले आहेत। त्याचं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत। ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक SP वाकडे हे पुढील तपास करत आहेत। लोकांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे इतर कोणी साक्षीदार नव्हते। पण त्या मैताच्या आई वडिलांकडे एक 3 वर्षाची मुलगी जिचं नाव पार्वती आहे, ही गेल्या 8 दिवसापासून राहत होती। तर तिला फक्त कोरकू भाषा येत होती। त्यामुळे आम्ही तिचे वडील जे गोरेलाल आहे आणि जे मैताचे मामा त्यांना सदर मुलीला विचारायला सांगितलं की बाबा हे कसं झालं याचा ह्या विचार। त्यावरून त्या गोरेलालनी त्याच्या मुलीला पार्वतीला विचारलं की बाबा हे कसं झालं। तर त्यावेळेस त्या 3 वर्षाच्या बालिकेने कोरकू भाषेत गोरेलालला सांगितलं की हा जो रामभाऊ आहे याला त्याच्याच आई वडिलांनी कुदळीच्या सहाय्याने तसेच ठिबक सिंचनच्या नळीने मारहाण करून ठार केलेले आहे। आणि हे तिने कोरकू भाषेत गोरेलालला सांगितलं। गोरेलालने आम्हाला हिंदीमधून सांगितलं। त्यावेळेस तिथं भरपूर सगळे उपस्थित होते, पंच होते, परत गावातील सगळे नागरिक होते, त्यांना ते सांगितलं। त्यानुसार आम्हाला या चिमुकलीच्या माध्यमातून आरोपी निष्पन्न झालेले आहे। त्यामुळे आम्ही रामसिंग कालतेकर याला रात्रीच सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्याची आई जी आहे ती महिला असल्यामुळे आम्ही तिला काही रात्री अटक केलं नाही। तिला सकाळी पोलीस स्टेशनला आणून सुग्राबाई कालतेकर हिला सुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।